नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आत्ता सकाळी सानवी स्कूलमध्ये गेलेली आहे आणि ती स्कूलमध्ये गेली, तिचं आवरून दिलं आणि घराची हालत बघा। पिलोज, चेअर, टेडी, कुठे काहीतरी सगळीकडे पसारा पडलेला आहे। आता ती गेल्यानंतर मला हे सगळं आवरावं लागतं आणि आज तिच्यासाठी टिफिनमध्ये दिलता साबुदाणा करून। तर आता अगोदर मी हे सगळं आवरून घेते आणि त्यानंतर मी सुद्धा नाश्ता करते, कारण जे तिला दिलं तेच आम्ही नाश्त्यात सुद्धा खातो। तर चला, आता ज्या घरात लहान मुलं आहेत ना आणि ती शाळेत गेल्यावर प्रत्येकच घराची हीच अवस्था होत असती। आता इतर वेळी तर खेळणे इकडे तिकडे पडेल असतात, किचनमधले भांडे पडलेले असतात, कपडे इकडचे तिकडे पडलेले असतात। आता मागच्या रूममध्ये सुद्धा तसाच गोंधळ होता। आता अगोदर मी तो आवरलाय आणि त्यानंतर हॉल आवरायला आली आहे। तर बेडशीट पण कुणीकडच्या कुणीकडे सुद्धा गेलेलं असतं। आता माहीत नाही, आता ते एवढूसा जीव असतो पण तो एवढं सगळं करतो आणि आपण मात्र ते नीट करतच राहतो। मी तरी काय करते, ती जोपर्यंत खेळतीये मी तसंच राहू देते। एकदा का ती शांत बसली किंवा ती स्कूलमध्ये गेली, ती झोपली किंवा ती बाहेर गेली, मी त्याच वेळेला आवरते। कारण आपण जर सारखं दर 5 आणि दर 10 मिनिटाला तेच करत बसलो तर दिवसभर किती थकून जाईल। त्यामुळेच मग मी आरामात करते जे करायचं ते। तिच्या मनाने होऊ देते। तिला खेळणे असे पांगलेले पसरलेले सामान इकडे तिकडे पडलेलं खूप आवडतं। मग मी थोडा वेळ तिच्या वेळेत ते पडू देते आणि त्यानंतरच साफ करते, आवरते। आता सगळं आवरून घेतलंय मस्त क्लीन एकदम, आणि मागचं सुद्धा अगोदरच आवरलं होतं। आणि आता म्हटलं चला निवांत नाश्ता करून घेऊया। तसं काही मला ती असली की निवांत नसतं। एक घास मी खायचा, 4 वेळा तिच्याकडं लक्ष द्यायचं, कधी ताटात हात घालते, कधी पाणी सांडून देते, कधी काही असं असतंच। कधी काही आपण खात असलो तर ते सांडून देते। पण आज एकदम मोबाईल बघता निवांत नाश्ता करून घेते म्हटलं। आता सकाळचा नाश्ता वगैरे झाला होता आमचा मगाशीच, आणि त्यानंतर मी सगळी कामं आवरून घेतली। कपडे झाले, भांडे झाले, गॅसचा होता आवरला होता। आता परत स्वयंपाक सुरू आहे आणि झाडून फरशी सगळं काही झालेलं आहे। आता फक्त स्वयंपाक करायचा आणि दुपारी जेवण। आता सध्या 12 वाजलेत, पण मी लवकर स्वयंपाक करून घेते, दुपारी नाही करत आहे। म्हटलं एकदा स्वयंपाक झाला की मग सकाळची कामं पूर्ण होऊन जातात। मग आपण दुपारी काहीतरी एक्स्ट्राचं करायचं असलं तर आपण त्याला मोकळे होऊन जातो। म्हणून आज स्वयंपाकामध्ये आहे फ्लावरची भाजी। सुक्कीच बनवतीये, फक्त कांदा लसूण टाकून आणि जाडा बुकटा टाकून बनवायची, खूप छान लागते। आणि आम्हा दोघांना पण, आणि स्पेशली सानूला पण सुक्की भाजी खूप आवडते। थोडी तिखट जरी झाली ना तरी ती खाऊन घेते, कारण तिची खूप फेवरेट आहे फ्लावरची भाजी। आणि आता कांदा तळतोय, तर वेळ वायाला नको जायला, ती येईपर्यंत माझं झालं पाहिजे अर्ध का होईना। म्हणून मग बरेच दिवस झाले खूप साय साचली होती, तर आता त्याचं लोणी करून घेते आज। आणि आता उन्हाळा सुरू आहे ना, तर थोडं लवकरच करावं लागतं, नाही तर त्या साईला वास लागतो। आणि फ्रीजला सुद्धा थोडा वास लागल्यासारखा झालाय माझा, भाज्यांचा म्हणा की कसला म्हणा। तर फ्रीज सुद्धा साफ करणे मला दुपारी आता। हे बघा लोणी कसं वर आलंय। कांदा पण नाही तळला अजून, कांदा तळेपर्यंत म्हणजे 2 मिनिट सुद्धा लागले नाही। आपण फक्त साय टाकली ना तर असं पटकन लोणी येते। तर झालंय आता अगोदर भाजीला फोडणी देते आणि मग लोण्याचा गोळा करून घेते।
तर मी तरी सानूमुळे, तिला वेळ देण्यामुळे किंवा ती मध्ये मध्ये करते त्यामुळे मी एका वेळी कधी कधी 2-2 कामे करून घेते आणि कधी त्या 2 कामामुळे कधी कधी एक्स्ट्रासुद्धा वाढतं. पण असं नेहमीच होत नाही. तर आता एकीकडे मी गोबीची भाजी बनवायला टाकलीच होती, तर दुसरीकडे तूपसुद्धा करून घेतलं. तर असं केल्याने ना स्वयंपाक किंवा कामं लवकर आवरती होतात. आणि हे बघा, मी भाजी बनवत होते तर गोबीच्या भाजीच्या त्या 2-3 फोडी पलीकडे पडल्या. तर आपलं बायकांचं कसं असतं, सगळी वेळ जाऊ देईल पण स्वयंपाक करताना का काही गॅसवर पडलं की ते लगेच साफ करायचं असतं. मग किती पण चटका लागो का आपल्याला काही हो, पण ते अगोदर साफ करायचं असतं. आणि मला तरी असं वाटतं की हे प्रत्येकाचंच आहे. तर मस्त छान गोबीची भाजी बनवून घेतली. आता इकडे याला फ्लावर म्हणतात म्हणून मी सुद्धा म्हणते, मला कधी कधी सवय लागली. आणि आमच्या इकडे याला फुलगोबी किंवा गोबी असंच म्हणतात आणि पत्ता गोबीच म्हणतात आणि इकडे त्याला फक्त गोबी म्हणतात. तर हे बघा किती छान लोण्याचा गोळा वरती आलाय आणि खूप छान तूप होणार आहे आता याचं. हे बघा किती छान तूप झालंय आणि भरपूर असं झालं कारण बरेच दिवस झाले, 15-20 दिवस झालते साय साचलेली होती, मी त्याचं तूपच केलेलं नव्हतं. तर आता करून घेतलं आणि स्वयंपाकसुद्धा झाला आहे माझा सगळा. मम्माचा स्वयंपाक झाला आणि आमच्या मॅडमसुद्धा आलेल्या आहे. आणि आल्याला काय खाल्लं तू? हां, जोरात सांग ना, जोरात. तिला माझा राग आलेला आहे हो ना, कुल्फी लवकर खायला दिली नाही म्हणून हो ना. कशी होती ग कुल्फी? छान. ओ, तसं नाही करू. ते बघ ना काय म्हणत होते सगळे. काय? सान्वी कुठे आहे? कुठे गेलती तू? हा, स्कूल, शाळेत. पण तू एवढे हळू का बोलतीये? हो का. चला, आता माझा स्वयंपाक वगैरे सगळा झालाय आणि आता जेवणच करायचंय. आणि आता सानूला पण थोडंसं खाऊ पिऊ घालावं लागेल आणि त्यानंतर मग ती झोपते. कधी कधी झोपते, कधी कधी झोपतच नाही. आता बघू आज काय. हो का. ते बघा कसा नॅपकिन अंथरला तिने खाली, एकदम परफेक्ट हो ना. झुला खेळून दाखव बेटा. पडली. ती कशी पण पडली ना तर ह्या झुल्याहून अजिबात पडायची भीती नाही. ते एक बेस्ट आहे हो ना, लागत नाही. कशी पण पडली तर त्यातच पडते, अजिबात काही होत नाही. हो, तुझ्या फ्रेंड्सला दाखवू का? बर. ये, गुड गर्ल आहे सानू. आम्हाला फक्त एकच येतं स्कूलमध्ये जाऊन, मॅम म्हणत्या सानू इज अ गुड गर्ल. आता मी ना दिवसभर काही शूट केलं नाही, डायरेक्ट रात्रीच करते. आता जवळजवळ 7:15 झालेत आणि आता मला रात्रीचा सुद्धा स्वयंपाक करायचा आहे. पण मी म्हटलं चला, तुम्ही रोजच स्वयंपाक बघून सुद्धा बोर होसाल. आता सकाळीच बघितला. आता ही का सकाळी स्वयंपाक करते आणि संध्याकाळी स्वयंपाक करते, एवढंच काम करते का ती? पण तसं काही नाही आहे. पण कधी कधी मलाच असं माझं वाटतं की माझी लाईफ बोर आहे, काय दाखवावं. पण काही माझी ऑडियन्स आहेत, थोडी का होईना पण ती आहेत की ते रोज माझे व्हिडिओ बघतात. तर त्यांच्यासाठी मी व्हिडिओज बनवते स्पेशली म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं कुठंतरी असं वाटतं की नाही आहे तेवढा रिस्पॉन्स किंवा माझी लाईफ बोर आहे, नवीन आपल्या आयुष्यात काही नाही आहे, तर आपण काय दाखवावं रोज सारखंच. पण कधी कधी असं वाटतं की चला ते एक आकडा घ्या, 100 जणं तरी बघताय रोज आपला व्हिडिओ. कदाचित 100 जणं रोज माझ्या व्हिडिओची वाट बघत असेल तर विशेष म्हणजे मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक स्पेशल कमेंट असते रोज माझ्या व्हिडिओला. आता मला त्यांचं नाव एक्झॅक्ट नाही सांगता येणार, पण मोहन असं काहीतरी नाव आहे म्हणून. आता लेडी आहे की जेंट्स आहे तेवढं नाही माहिती, पण रोज म्हणजे रोज तर पूर्ण व्हिडिओ वॉच करून कमेंट्स असती. तर अशा लोकांसाठी किंवा माझ्या अशा फॅमिलीसाठी मी रोज व्हिडिओ बनवते. आता माझा दिवस बोर असो, रँडम असो की खूप छान असो,
स्पेशली त्यांच्यासाठी. आणि विशेष असं काही वाटलंसुद्धा नाही आणि केलंसुद्धा काही नाही. आता दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर मग नंतर एक ब्लाऊज कट करायचा होता, लास्टचा जो शिवायचा बाकी होता माझा, तर तो कट करून ठेवला. आता उद्या वगैरे मी त्याला शिवल आणि त्यानंतर आरामच केला. दिवसभर असं विशेष असं केलं नाही, त्यामुळे मग शेअर तरी काय करणार दुसरं. आता रेडी वगैरे झाले, म्हटलं चला स्वयंपाकाला लागू. पण म्हटलं चला त्या अगोदर तुमच्यासोबत बोलून घेऊया आणि व्हिडिओचा शेवट करूया. तर आजच्या व्हिडिओचा शेवट इथेच करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटू अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.